बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी नंबरवाडी इथे अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी पुन्हा सेवेमध्ये रुजू झालेल्या आहेत। निकृष्ट पोषण आहाराविरोधात आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। मात्र प्रशासनाने या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर त्यांचं निलंबन मागे घेतलं आणि त्या पुन्हा अंगणवाडीमध्ये परतलेल्या आहेत। रेश्मा पारधी अंगणवाडीमध्ये पोहोचताच चिमुकल्यांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं। आपल्या शिक्षिका पुन्हा आल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता। आता पुन्हा मुलांना शिक्षणासोबत पोषण आहाराचाही लाभ मिळणार आहे। अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, रेश्मा पारधी यांचं निलंबन झालं होतं, ही बातमी न्यूज 18 मराठीने देखील लावून धरली आणि त्यानंतर आता त्या पुन्हा रुजू झालेल्या आहेत। काय अपडेट? खरं तर आपण पाहिलं आंबेगाव तालुक्यातील चास नंबरवाडी जी अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीमध्ये येणारा निकृष्ट पोषण आहार न शिजणारा व्हिडिओ करून त्याच्याबाबत जनजागृती केली होती। मात्र हा व्हिडिओ करणं त्यांना अंगलट आलं होतं। त्यांच्यावरती व्हिडिओ केला म्हणून खरं तर कारवाई झाली होती। मात्र हा विषय जो आहे त्यांच्यावर झालेली कारवाई त्यांच्यावर झालेला अन्याय न्यूज 18 मराठीने लावून धरला होता आणि माध्यमांच्या रेट्यापुढे शासनाला पण नमतं घ्यावं लागलं होतं। त्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असतील किंवा जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांची कारवाई मागे घेतली होती। त्यांची कारवाई मागे घेतल्यानंतर त्याला तसे आदेश प्राप्त झाले होते आणि हे आदेश प्राप्त झाल्यानंतर खरं तर रेश्मा पारधी ह्या त्यांच्या अंगणवाडीमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांच्यावरती ज्यावेळेस कारवाई झाली तिथून पुढे 4-5 दिवस ही अंगणवाडी बंद होती आणि ही अंगणवाडी बंद असल्यामुळे या अंगणवाडीतली जी चिमुकली मुलं आहेत ही त्याच भागामध्ये आपली फिरत होती। मात्र आता रेश्मा पारधी यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे। त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले। त्यामुळे रेश्मा पारधी या नियमितपणे आता कामावरती रुजू झाल्यात आणि त्यांनी ज्यावेळेस 4-5 दिवसांच्या गॅप नंतर अंगणवाडीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला खरं तर पारावर राहिला नव्हता। विद्यार्थ्यांनी रेश्मा पारधी यांचं उत्साहात स्वागत केलंय। त्याचबरोबर नंबरवाडीतील जे ग्रामस्थ आहेत जे त्या पालकांनी सुद्धा रेश्मा पारधी यांचं स्वागत केलंय। आता रेश्मा पारधी यांनी अंगणवाडी सुरू केली असून पुन्हा एकदा या अंगणवाडीमध्ये हसत खेळत शिक्षण द्यायला रेश्मा पारधी यांनी सुरुवात केली आहे। त्याचबरोबर आहार जो आहे हा आहार सुद्धा चांगल्या पद्धतीने दिला जातोय। आता इथून पुढे शासन आणि प्रशासन कशा पद्धतीने आहाराचा पुरवठा करणार याबाबत रेश्मा पारधी लक्ष ठेवून असणार आहेत। त्याचबरोबर पुन्हा जर आहार निकृष्ट आला तर पुन्हा आवाज उठवणार असल्याचंही किंवा उपोषण करणार असल्याचं रेश्मा पारधी यांनी यापूर्वीच जाहीर केलेलं आहे। ठीक आहे सचिन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।